मतदारसंघात कसं वातावरण आहे? एक नंबर. माननीय अभिदाबांच्या नेतृत्वाखाली एक नंबर मतदान आहे आणि उद्याच्या 9 तारखेला 100% गुलाल आहे असं बजरंग बली समोर साक्षी देऊन सांगतो. मतदारसंघात काय समस्या जाणवतात? सर्वप्रथम रस्त्याच्या तर समस्या आहेतच. ज्यांच्याकडे गेली 45 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जी सत्ता होती त्या सत्तेतून एकही विकास झाला नाही. जो गेल्या वेळेस जो जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलेला आहे या मतदार लोकांनी, त्यांना जिल्हा परिषद सदस्य दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती झालेली आहे. विजन काय आहे आपलं पुढचं? विजन म्हणजे महिलांना सुरक्षिततेचं पहिलं विजन. दुसरं विजन रस्ते, ह्या नदीकाठचा जो भाग आहे त्यासाठी घाटाची सोय करायची आहे. महिलांना सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. भाजपमध्ये आजच्या वेळेला आलेल्या उमेदवाराला तिकीट मिळाल्यामुळे आम्हाला काय फायदा होईल का तोटा होईल का? नाही, फायदाच होणार आम्हाला. त्याचं आव्हान पुढच्या उमेदवाराला आव्हान काय वाटतं? काय आव्हान काही नाही. एवढे मोठे आम्हाला आमदार साहेब असल्यानंतर आव्हान काहीच नाही. आजच्या वेळेला पक्षाने या उमेदवारी दिली आयात उमेदवाराला, त्यामुळं स्थानिक त्या भाजपच्या काय कार्यकर्त्यांची तुम्हाला मदत होणार आहे असा काय अंदाज आहे का? नाही, त्याचं कसं आहे माहीत आहे का, आता ही तर एकतर 50 वर्षी राष्ट्रवादी त्यांनी सोडलेली आहे. आता तो मतदार म्हणजे आम्हाला विश्वासानंच मत देणार आहेत. राष्ट्रवादी प्रेमी आहेत, त्यामुळं राष्ट्रवादीचा इथं 100% झेंडा लागणार आहे. आणि आमचे नेते अजितदादाचं निधन झालं, दुःखद निधन झालं, त्यामुळं आम्ही त्या अजून दुःखातून सावरलेलं नाही. त्यामुळं मतदार राजा 100% आम्हाला विजयाकडे नेऊन आमचा गुलाल 100% आम्हाला देणार आहे. घराणेशाहीची उमेदवारी आता मतदारसंघाला लागल्यासारखी अवस्था आहे, त्याबद्दल काय वाटतं? हो का, आता ह्या मतदारसंघातील सर्व जनतेला माहीत आहे, मी मुळात तर त्यांचाच कार्यकर्ता 3ऱ्या पिढीपर्यंत. मग एखाद्या वेळेस मोठ्या मनानं म्हणायचं हे आपलाच माणूस आहे तर ठीक आहे, एवढ्या वेळ मी थांबतो ह्या कार्यकर्त्याला आपल्या उमेदवारी जाहीर करू आणि एकमुखानं गावातनं आपला एक माणूस निवडू का माझा. त्यामुळं घराणेशाही मानण्याचं मला काय म्हणायचं आहे की तुम्ही कार्यकर्त्याला बी यातून संधी द्यायला पाहिजे होती. जसं आता आमच्या आमदार साहेबांनी, त्यांच्यात बी काय त्यांचे बंधू होते, आनंद बापू होते, अमर साहेब होते, ही पाटील कंपनीतला एकही उमेदवार आबांनी दिला नाही. तसं आज 50 वर्ष आपल्याकडे सत्ता असताना ठीक आहे बाबा, ही माझा 3ऱ्या पिढीचा कार्यकर्ता आहे, तर त्या कार्यकर्त्याला आपण एवढ्या वेळ संधी देऊ असं त्यांनी ठरवायला पाहिजे होतं. बाहेरचा कार्यकर्ता म्हणजे समिती आता माझ्या घरातच कार्यकर्ता हो, हीच भावना झाली. काय वाटतं, काय मतदारसंघातलं चित्र काय? आम्ही आता निवडणुकीच्या माध्यमातून या गणामध्ये फिरतोय. या 7-8 गावामध्ये आम्हाला जाणवतंय पहिली समस्या रस्त्याची. जाईल तिथं रस्त्याची बेअवस्था आहे. झेडपीच्या माध्यमातून DPDCच्या निधीच्या त्या पहिल्या एकाही निवडून दिलेल्या नेत्यांनी इथं कुठलं काम केलेलं दिसत नाही, हे आम्हाला जाणवतंय. तुमचे विजन काय असणार आहे? आम्ही मतदारांच्या समोर एक विजन असं घेऊन जातोय, जो निधी ज्या ज्या कामासाठी येतोय तो त्यांच्या घरापर्यंत पोचवण्यासाठी, मग पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, कडबा कुट्टी असेल, शिलाई मशीन असेल, मग त्या ठिकाणी बी बियाण्याचं वाटप असेल, कधी येतं आणि कधी जातं हे आम्हाला आतापर्यंत सामान्य लोकांना काहीच माहीत नव्हतं. पण आता ज्या वेळेला आम्हाला हे समजलं, आम्हाला त्या ठिकाणी या जनतेने निवडून दिल्यानंतर त्या सर्व योजना समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. मतदाराला काय आव्हान करा? मतदारांना एकच आव्हान आहे, आता प्रस्थापितांना थोडं बाजूला ठेवा आणि नवीनला संधी द्या, एवढं आव्हान मी करेन. 80% समाजीकरण आणि 20% आता आमच्या वडिलांनी पुरा आयुष्य या समाजासाठी घालवलं आहे. तीच वारसा घेऊन माझे बंधूसुद्धा त्या ठिकाणी ग्रामपंचायत मेंबर होते. आता तीच पुढं घेऊन मी या गावासाठी सेवा करण्यासाठी माझं 20% संसार, 80% या समाजासाठी माझं आयुष्य मी खर्च करेन इथून पुढं.